12 दिसंबर 2023 को खारघर परिसर नवी मुंबई में मिली युवती के शव की गुत्थी कलंबोली नवी मुंबई पुलिस ने सुलझा ली है। पुलिस के अनुसार पहले युवती के प्रेमी ने युवती का कत्ल किया, फिर खुद जूहीनगर रेलवे स्टेशन जाकर पटरी पर अपनी जान दे दी। 16 जनवरी को तमाम प्रयासों के बाद आखिरकार युवती का शव खारघर के डंपिंग ग्राउंड से मिलने पर इस हत्याकांड से पर्दा उठा। 12 तारखेला कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी 84/23 या मिसिंगच्या नंबरखाली एक मिसिंग रजिस्टर झाली। जी बळीत मुलगी आहे ती 19 वर्षाची मुलगी आहे। सायनला ती शिकायला आहे, राहायला कळंबोलीला आहे। ती कॉलेजमध्ये जाते असं सांगून घराच्या बाहेर पडली। संध्याकाळपर्यंत घरी आली नाही किंवा तिचा फोन लागत नाही, म्हणून संध्याकाळी साधारणतः 5 वाजता सुमारास तिच्या आईने कळंबोली पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली। त्याच दिवशी वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी एका मुलाने ट्रेन खाली आपल्या जीव देऊन आत्महत्या केल्याचं एडीआर वाशी रेल्वे स्टेशन या तारखेला 12 तारखेला दाखल झाला। त्या मुलाच्या डेड बॉडी सोबत जूहीनगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक मोबाईल सापडला। त्या मोबाईल मध्ये एक सुसाईड नोट होती। त्याच्यामध्ये त्याने असं त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल लिहिलं होतं की तिचा त्यांनी खून केलेला आहे आणि तो आता आत्महत्या करत आहे। त्याच्याबद्दल सुसाईड नोट आपल्याला मिळाली। त्याच्यावरनं आपण तपास जेव्हा चालू केला, साधारणतः 12 तारखेला डिसेंबर महिन्यात हा इन्सिडेंट दाखल झाल्यानंतर 6 तारखेला हा तपास जो आहे तो विशेष तपास पथक स्थापन करून क्राईम ब्रांच नवी मुंबई याच्या AHTU पथकाकडे देण्यात आला। तपास सुरू केल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे असं लक्षात आलं मुलगा आणि मुलगी शेवटचे खारघर हिल्स या परिसरामध्ये गेले होते। त्या ठिकाणी आमचे AHTU चे PI अहेर त्यांनी लोणावळ्याची एक शिवदुर्ग रेस्क्यू टीम बोलून घेतली, फायर ब्रिगेड बोलवली, त्यानंतर सिडकोचे ऑफिसर्स, वनीकरण विभागाचे आणि फॉरेस्ट ऑफिसर्स असं मिळून ड्रोनच्या साहाय्याने आपण हिलमध्ये तपास शोधकार्य सुरू केलं। 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत शोधकार्य चालू होतं। 15 तारखेला एक असं आमच्या चर्चात्मक निष्पन्न झालं, सुसाईड नोटमध्ये LO1501 असा एक नंबर मिळाला। आता हा LO1501 नंबर काय आहे नक्की याच्याबद्दल जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा असं कळलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट जे झाडं लावतात जंगलामध्ये त्या झाडाच्या कुंपणाला हा झाडाचा नंबरिंग असतो। मग त्या रात्री आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची झाडं चेक केली तर तिथे आम्हाला काहीच मिळून आलं नाही। नंतर आणखी माहिती काढल्यावर असं कळलं की सिडकोचं वनीकरण विभाग सुद्धा झाडं लावतो, त्याचा नंबर हा असेल का? तर त्यांनी लावलेल्या झाडांबद्दल माहिती घेऊन त्या डायरेक्शनला जेव्हा आम्ही तपास सुरू केला, सकाळी 16 तारखेला सुरू केला, त्या LO1501 या झाडाच्या बाजूला 7-8 फुटावरती एका उकिरड्यात हा एक डम्पिंग सारखं होतं, तिथे ही कुजलेल्या अवस्थेतली डेड बॉडी आपल्याला मिळाली। ती स्त्री जातीचं प्रेत आहे ही खात्री झाल्यानंतर त्या मुलीचे आई वडील आपण बोलवले। त्यांनी तिचं शर्ट ओळखलं, तिच्या गळ्यातलं कॉलेजचं आय कार्डचं रिबन ओळखलं, त्या ठिकाणी पडलेलं तिचं घड्याळ हे सुद्धा ओळखलं। त्याच्यावरून त्या मृतकाची ओळख पटली। सातत्याने एक 8-10 दिवस तांत्रिक पुराव्याच्या सोबतच ज्या जंगलामध्ये दुर्गम असा भाग आहे जिथे काही दिसत नाही तिथे ड्रोनच्या साहाय्याने शोध घेऊन क्राईम ब्रांचच्या AHTU च्या टीमने अथक परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। मिसिंग वरनं मर्डर आणि मर्डर वरनं हा तपास जो आहे आपण निष्पन्न केला। आता कारण प्रथम दृष्टीने असं समजतं दोघांचं प्रेम प्रकरण होतं, त्यानंतर मुलीचं आणि मुलाचे काही कारणावरून त्यांच्या वैयक्तिक कारणावरून भांडणं होत होती। त्या मुलांनी त्या मुलीला बरेचसे सुसाईडचे नोट्स यापूर्वी सुद्धा पाठवले होते, ज्याच्यावरून तो तिला इमोशनल ब्लॅकमेल करत होता असं त्या नोट्सवरून लक्षात येतं। त्याच्यावरून त्या दोघांचे वाद झाले, मग त्या मुलीने त्याच्यासोबत बोलणं बंद केलं असं पण काही कळतंय। त्याच्यानंतर त्यांना लग्न करायचं होतं पण लग्न होत नव्हतं। या सगळ्या फ्रस्ट्रेशन मधनं हा सगळा प्रकार झाल्याचं निदर्शनास येत आहे। सध्या आई वडिलांकडून याच्यापेक्षा जास्त माहिती अजून आपल्याला प्राप्त नाहीये। जेव्हा डिटेलमध्ये आपण तपास करू त्यातल्या आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येतील। खारघर हिल्स जो आहे नेहमी जात होते का तिथे ज्या ठिकाणी मर्डर झाला? नाही, आता आपण जबरदस्ती घेऊन गेलं नाही, त्या जबरदस्ती कारण की सर खारघर हिल्स जो प्रोहिबिटेड एरिया आहे आपल्याकडे जो भाग नाही कसं आहे की तुम्हाला माझ्या जे गुरुद्वारा पूर्ण जे रस्ता जातो आतमध्ये तिकडे वस्ती पण आहे, तर तिकडे लोक जाण्या करत असतात। तो काय असा एरिया नाही आहे रिस्ट्रिक्टेड की एकदम सिक्युरिटेड प्लेस आहे, तिकडे रस्ता आहे। त्या ठिकाणी जे ऑटोतून उतरताना दिसत आहेत, 2 जण सोबत जाताना दिसत आहेत, येताना मुलगा एकटा दिसतो येताना, तर त्याच्यावरून आम्हाला डाऊट क्रिएट झाला की जाताना 2 सोबत दिसतात, येताना हा एकटा येतोय आणि नेहमीचे संबंध असल्यामुळे गेल्या काही वर्षाचे हे एकदम कम्पॅटेबल होते। कुठली जबरदस्ती त्या फोटोमध्ये दिसून येत नाही, त्याच्यामुळे ओढून ताणून गेलं असं काही समजत नाही। गळा ओढून तिचा खून केलेला आहे, ते आपण ज्याने पॅकिंग करतो
जो टॅग असतो तो वापरतो आपण कुठेही तुम्ही डीमार्ट मध्ये जाल किंवा एअरपोर्टला जाल तो वन साइडेड असतो. तो एकदा लॉक होतो नंतर बाहेर येत नाही, त्याला कटच करायला लागतो. तर त्याने तो गळा आवडलेला दिसून आला.